माझ्यासमोर एक 58 वर्षाची बाई बसलेली होती. अचानक ब्लीडिंग सुरू झालं. 4 वर्ष पिरियड संपून. पुढे प्रश्न विचारले तर लक्षात आलं गेले 25 वर्ष ती कधी डॉक्टरांकडे गेलीच नव्हती. कसलीच तपासणी नाही आणि पॅप नाही का चेकअप नाही. मग लक्षात आलं गेले 25 वर्ष तिला डायबिटीस सुद्धा आहे. 20 वर्षापासून हाय ब्लड प्रेशर आहे. पोटाचा घेर तिचा 40 इंच. ना ब्रेस्ट एक्झामिनेशन, ना गायनेक एक्झामिनेशन. आपल्याकडे बायकांना तर अशी सवयच पडली आहे. मुलं झाली की डॉक्टरांचा चेहराच बघायला नको. अनफॉर्च्युनेटली यावेळेला तिला कॅन्सर ऑफ द सर्व्हिक्स डायग्नोज झालं. या पॉडकास्टमध्ये ऐकूया की बायका गायनेकॉलॉजिस्टकडे जायला घाबरतातच का? तुम्ही इंट्रोमध्ये म्हटलात तसं बायकांना सगळ्यात जास्त भीती, लाज, संकोच कशाचा वाटत असेल तर तो डॉक्टरांकडे आणि एस्पेशली गायनेकॉलॉजिस्टकडे जाण्याचा. त्यामुळेच एकदा मुलं झाली की बहुतेक बायका गायनेकॉलॉजिस्टकडे फिरकतच नाहीत. शक्यतोवर सगळी दुखणी अंगावरच काढतात. पण हे करणं का चुकीचं आहे? रेग्युलर चेकअप का महत्त्वाचं आहे? डॉक्टरांकडे जाण्याचा संकोच वाटत असेल तर त्यावर मात कशी करायची? तसंच उत्तम स्त्रीरोग तज्ज्ञ कुणाला म्हणायचं? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या एपिसोडमधनं मिळणार आहेत तुमच्याकडनं, आम्हाला खात्री आहे. सो पहिला प्रश्न आहे, तुम्ही स्वतः गायनेकॉलॉजिस्ट आहात, पण तुम्हालाही यापूर्वी कधी म्हणजे काही वर्षांपूर्वी समजा जर तुम्ही चेकअपला जेव्हा जायचं किंवा जात असाल अजूनही, तर तुम्हाला याचा संकोच वाटलेला कधी किंवा अजूनही वाटतो? अगदी वाटतो. मी गायनेकॉलॉजिस्ट व्हायच्या आधी स्त्री पण होती ना, आहे. आपली इंटिमेट जागा किंवा आपल्या शरीराचा कुठला इंटिमेट भाग कोणालाही दाखवायचा संकोच हा मुलींमध्ये अगदी लहानपणापासून प्रोग्रॅम केला जातो. आपलं कल्चर आणि सोसायटीच अशी आहे की आपण कधी आपल्या आई किंवा मावशीला, आत्याला कधी कुठल्या डॉक्टरांकडे अगदी सहज आनंदात जाताना कधी बघितलंच नव्हतं. कधी गेले तरी काहीतरी प्रॉब्लेम, काहीतरी सर्जरी किंवा गॉड फॉरबिड की गेले आणि परतच आले नाही, असंही घडलेलं असतं. आणि बहुतेकदा स्त्रियांचे आजार पण असे असतात की ते सिरियस असल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये जातच नाहीत. किरकोळ दुखण्यांसाठी गेलं आणि काहीतरी करून आलं ते आपल्याला हल्ली दिसतं की आपली कामवाली, अहो काय झालं, काल का नाही आलात? कामवाली बाईंना विचारलं तर काही नाही, मी थोडं सलाईन भरायला गेले होते किंवा मी इंजेक्शन मारून आले. पण ते काय गायनॅक चेकअपसाठी जातात का? नाही. बरं, आपल्या कामाला बाईला किंवा मला सुद्धा तुम्ही विचारलं तुमचं लास्ट पॅप्समियर कधी होतं, तर मी म्हणून मी जेव्हा इंग्लंड सोडलं त्याच्यानंतर मी पॅप्समियर केलेलं नाही. तिथे रेग्युलर रिकॉल आहे, एक सिस्टम आहे, त्यामुळे तुम्ही जाता, तिथे एक नर्स असते, ती नर्स तुमचं पॅप्समियर करते, एक्झामिनेशन करते. बऱ्याचशा देशांमध्ये गायनेकॉलॉजिस्टला भेटायला म्हणजे तुम्हाला मोठी लांबलचक अपॉइंटमेंटच घ्यायला लागते खूप दिवस आधी. आपल्याकडेच अशी सोय आहे की तुम्ही डायरेक्ट गायनेकची अपॉइंटमेंट घेऊन तर बोलू शकता कुठल्या गायनेकॉलॉजिस्टकडे जायचं. जरी मी डॉक्टर असले आणि मला माहिती असली की गायनेकॉलॉजिकल तपासणी म्हणजे काय, तरी सुद्धा मला संकोच वाटतं की आपल्याला खरंच गरज आहे का, जायला हवं आहे का, नको बाबा, आपण समजून घेऊया, स्वतःच हँडल करूया. आणि आजही तो संकोच आहे. त्यातून सुद्धा माझ्याकडे जी लिस्ट आहे गायनेकॉलॉजिकल चेकअपची, ती मी स्वतःला फोर्स करते करून घ्यायला. कारण की मला माहिती आहे की त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत न करण्याचे, ते मला मान्य नाही आहेत. म्हणून मी करू तर ही जी भीती असते जजमेंटची किंवा ते आपल्याला कसे वागवतील, आपल्याला कसे ट्रीट करतील, काय म्हणतील, ऐकून घेतील का नाही, आपलं खरंच जो प्रॉब्लेम आहे काय सगळं डोक्यातच आहे, खरं काही प्रॉब्लेम नाही, असं तुम्हाला डिसमिस करतील, अशी जी भीती असते, म्हणून आपण जात नाही. सो मॅडम, प्रश्न तोच येतो की तुम्ही डॉक्टर असूनही जर तो संकोच हा आहेच आहे, कारण तुम्ही म्हटलं तसं तुम्ही आधी स्त्री आहात, तर मग कॉमन पीपलचा जर विचार केला आपण, सामान्य जनतेचा, तर त्यांना तर किती मोठा संकोच आणि हे असेल, तर मग यामागे हीच कारण आहेत सगळी की त्याच्यामुळे त्या टाळतात जाण्याचा? हो, तो एक आहे. आणि रिसर्चमध्ये हेही बघून पाहिलेलं आहे की फायनान्शियल कन्स्ट्रेंट्समुळे सुद्धा बायका पुढे येत नाहीत. आणि आपण तर नेहमी बघतो, कुठली फॅमिली असली तर आधी मुलाचं सेलिब्रेशन, मग आपली फॅमिली ट्रिप, मग नवऱ्याचं काहीतरी सेलिब्रेशन, मग आपली येणारी दिवाळीची पार्टी किंवा गणपतीचा सोहळा, ह्या सगळ्यासाठी पैसे आधी खर्च केले जातात. मग जी घरची स्त्री असते तिची ज्या गरजा असतात, इन्क्लुडिंग हेल्थकेअरच्या गरजा, त्या सगळ्यात शेवटी असतात. म्हणजे कुठलीही स्त्री आज पटकन कुठल्या तरी दुकानामध्ये जाऊन नवीन साडी घ्यायला तयार होईल, पण त्याच पैशाने तिचं मॅमोग्रॅम करणं, सोनोग्राफी करणं, म्हणजे अरे काही झालं नाही आहे मग कशाला जायचं,
जोपर्यंत काहीतरी होत नाही तोपर्यंत काही तपासणी करायची नाही, त्याच्यावरती खर्च करायचा नाही अशी समजूत असते. मग जे काही देश असतील, से UK आहे किंवा बरेचसे युरोपियन कंट्रीज आहेत जिथे कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम असते किंवा गव्हर्नमेंट फंडिंग असतं हेल्थसाठी, आणि तुम्हाला रिकॉलच म्हणजे तुम्हाला पत्र देऊन लिहून पाठवलं की ते तुमचं अॅन्युअल चेकअप आहे, आणि त्याच्यामध्ये बरेच असे असतात, मॅमोग्रॅम आहे, पॅप्समियर आहे, कोलोनोस्कोपी आहे, स्टूल एक्झामिनेशन आहे. अशा जेव्हा गोष्टींची च्या तपासणीसाठी तुम्हाला बोलवलं जातं तेव्हा तुम्ही अरे याच्यात काय, तरी सुद्धा आपण जाऊया बाबा असं करतो. पण जिथे आपल्या खिशातनं खर्च करायला होतं तिथं आपण करत नाही. दुसरी गोष्ट अशी असते की खूप फॅमिलीजमध्ये स्त्रियांकडे फायनान्शियल इंडिपेंडन्स नसतं ते डिसिजन घ्यायला. जरी तिला वाटत असलं की आपण तपासणी करायला पाहिजे तर तिच्या हातामध्ये पैसे नसतात. ते पैसे किंवा तिचं जे स्वातंत्र्य असतं ते दुसऱ्या कोणातरीच्या हातात असतं. त्यामुळे ते डिसिजन टाळलं जातं. परत रिसर्चमध्ये आपल्याला दिसते की डॉक्टरांकडे जाणं, त्याचा खर्च, तपासण्यांचा खर्च, औषधाचा खर्च. मला तर माझ्या क्लिनिकमध्ये आलेल्या खूप पेशंट्स माहिती आहेत की बीपीची गोळी आहे ना, ती जाऊ दे, अर्धी खाल्ली की ती दुप्पट चालते. म्हणजे बीपी काय थोडंफार वर खाली होतच असतं ना, मग अर्ध्या गोळ्यांनी चालत असलं तर एक अख्खी गोळी कशाला खायची, असं करून पैसे मोजणाऱ्या बायका पण आहेत. तर कुठलंही कॉम्प्लिकेशन झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा बार्गेनिंग करायचं किंवा जायचं नाही. ब्रेस्टमध्ये लंप आला बाबा काहीतरी असेल तर जायचंच नाही डॉक्टरांकडे, बघू आपल्या आपण जाईल, किंवा मग काहीतरी स्वस्त मार्ग काढायचा, किंवा लोक काय म्हणतील, अरे हिला असं झालं म्हणून नाही जायचं. तर ही सगळी कारणं खूप कॉमन आहेत. मॅडम, आपल्या मराठीत एक म्हण आहे की टाळी एका हाताने वाजत नाही. थोडक्यात डॉक्टरांचा अप्रोच कसा आहे किंवा त्यांचे पास्ट एक्सपिरियन्सेस कसे आहेत बायकांचे, की डॉक्टरांकडे गेलो पण त्यांनी चांगलं ट्रीट केलं नाही किंवा चांगलं बोलले नाहीत किंवा जे काय आपण एक म्हणतो की कम्फर्ट देणं असतं तो त्यांनी दिला नाही. अशा जर काही मेमरीज असतील तरी पण डॉक्टर टाळतात का बायका डॉक्टरांकडे जाणं? टाळतात, आणि मी म्हणणार नाही की ते चुकीचं आहे, बरोबरही आहे. पण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्या क्लिनिशियनची किंवा डॉक्टरची जी स्किल असते ते नेहमी त्यांच्या बोलण्यातच असायला पाहिजे असं नाही. तर असे पण खूप असतात की खूप गोड बोलणारे डॉक्टर्स पण असतात, पण ते काय तुमच्या खूपशा उपयोगाचे होत नाहीत, कारण की ते करेक्ट प्रोसिजर फॉलो करत नाहीत किंवा तुम्हाला जो बेनिफिट व्हायला पाहिजे त्यांच्या तपासणीचं किंवा औषधाचं तो तुम्हाला मिळत. तरी असं म्हण पण आहे की खरं जे हिलिंग आहे किंवा जे बरं वाटायचं कारण आहे ते डॉक्टर आधी गोड बोलले की आधी तिथंच सुरू होतं तुमचं बरं वाटणं. आपल्याला आजच्या मॉडर्न काळामध्ये जिथे औषधं, तपासण्या ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात किंवा घ्याव्या लागतात, तिथे करेक्ट औषध मिळणं आणि करेक्ट तपासणी होणं, करेक्ट डायग्नोसिस होणं हेही तितकंच गरजेचं आहे की कोणीतरी गोड बोलतंय. त्यामुळे आपल्या एका एक्सपिरियन्सवरती जाऊ नये, असं माझं ओपिनियन आहे की हो, हे महत्त्वाचं आहे की तुमचं डॉक्टरांनी तुमचं ऐकावं. पण एका भेटीमध्ये तुम्ही ठरवू नका की हा डॉक्टर बेकार आहे किंवा ही डॉक्टर बेकार आहे, तिने माझं ऐकलं नाही किंवा तिचं बोलणं मला आवडलं नाही किंवा काय खूप फ्रेंडली नव्हती. तर असं माझ्याबरोबर पण खूप वेळा घडतं की आपण काय नेहमीच असे खूप अपबीट असतो आणि पॉझिटिव्ह असतो. आपला पण दिवस चेंज होत असतो. आधी कुठला पेशंट आलेला असतो, काहीतरी घडलेलं असतं. तर ॲज अ ह्युमन बिईंग तो माणूससुद्धा म्हणजे त्याचे पण वेगवेगळे चॅलेंजेस असतात दिवसभरातनं. तर माझ्याबरोबर पण असंच झालेलं. एक पेशंट आली होती आणि मग सगळं एक्झामिनेशन, हिस्ट्री वगैरे झाली आणि मग ती म्हणाली की "ओह, आय डोंट लाईक यू" म्हणे. म्हटलं बरं ठीक आहे. म्हणे मला एक फ्रेंड हवा आहे, नक्की मला डॉक्टर हवा आहे. म्हटलं की मे बी की आय एम नॉट द डॉक्टर दॅट यू आर एक्सपेक्टिंग, बट आय माइट बी द राईट डॉक्टर यू नीड टू सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. तर आपली नीड काय आहे आणि आपल्याला पाहिजे काय आहे ह्याच्यामध्ये फरक असू शकतो. राईट. आणि त्या फरकामध्ये त्या डॉक्टरची स्किल आणि एफिशियन्सी पण असू शकते की तुम्हाला जे माहिती नाहीये त्याच्याकरता तुम्ही डॉक्टरांकडे गेलेला आहात. हे तुम्ही म्हणताय तसं की डॉक्टरांकडे दरवेळेला काउन्सिलर म्हणून बघणं चुकीचं आहे. म्हणजे डॉक्टर हा तुमचा जे काही प्रॉब्लेम आहे तो डायग्नोज करण्यासाठी की ना की तुम्हाला इमोशनल दरवेळेला सपोर्ट देण्यासाठी आहे. दोन्ही गरजेचं असतं. कुठल्याही डॉक्टरकडे आपल्या एस्पेशली काही कंडिशन, आता हे गायनेकॉलॉजिकल एक्झामिनेशन एक इमोटिव्ह एक्झामिनेशन आहे, कारण का त्याच्यामध्ये पास्ट ट्रॉमाज असतात, इम्प्रेशन्स असतात आणि ते आपल्या सेक्शुअलिटीशी कनेक्टेड असतात, आपल्या वेलबिईंगशी कनेक्टेड असतात. आज कुठेतरी डॉक्टरांकडे तुम्ही बीपी चेकअप करायला गेलात आणि कुठेतरी डॉक्टरांकडे तुम्ही गायनेक चेकअप करायला, तर तो एक्सपिरियन्स वेगळाच आहे ना.
टोटली तुम्ही ब्रेस्ट एक्झामिनेशनकडे जाताय का तुम्ही कान नाक घसा एक्झामिनेशन, डोळे तपासायला. आज डोळे तपासायला कोणी संकोच करत नाही की आज मला डोळ्याचा चष्म्याचा नंबर काढायचा आहे, सहज जातो. पण ब्रेस्ट एक्झामिनेशनसाठी का मग डिले करतात? कारण का त्याच्यामध्ये काहीतरी इमोशन आहे, काहीतरी सेन्सिटिव्हिटी आहे, काहीतरी भीती आहे की ते बरोबर चेकअप करतील का नाही, आपल्याला दुखेल का. दुखण्याच्या भीतीने पण आपण खूप गोष्टी करत नाहीत. मॅडम, याच डिस्कशनमध्ये पुढचा प्रश्न तो येतो की तुमच्या मते उत्तम स्त्रीरोग तज्ज्ञाची, गायनेकची काय लक्षणं किंवा वैशिष्ट्य आहेत? असे खूप आहेत. खूप छान छान गायनेकॉलॉजिस्ट पण मला माहिती आहेत आणि पेशंट्सवरनं पण माझे पेशंट्स पण सांगतात की किती छान छान गायनेकॉलॉजिस्ट आहेत, किती प्रेमळ आहेत, गोड बोलतात, हसतात, त्यांचं पेशंटचं सगळं ऐकून घेतात, त्यांना वेळ देतात. आणि असे पण गायनेकॉलॉजिस्ट आहेत, ते खूप चांगले गायनेकॉलॉजिस्ट आहेत, पण त्यांच्याकडे वेळ नाही आहे कारण काय पेशंट्सची गर्दी खूप आहे. तर आपल्या पेशंटला नक्की काय म्हणायचं आहे, त्याचा प्रॉब्लेम काय आहे, त्याच्याकडे पटकन त्या पॉईंटवरती येणं असा डॉक्टर. दुसरं म्हणजे ज्या गोष्टी कठीण असतात बोलायला, ते जजमेंटच्या शिवाय ऐकणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल अनमॅरिड कोणी मुलगी आली किंवा मुलं मुली आले की त्यांना प्रेग्नन्सी टर्मिनेशनसाठी काउन्सिलिंग हवं आहे. तर माझं काम नाही आहे त्यांना जज करायचं की तुमचं अजून लग्न का नाही झालं. म्हणजे आजही माझ्याकडे असे पेशंट्स आहेत जे लग्नाच्या आधी प्रेग्नन्सीसाठी आलेले, काउन्सिलिंग झाले, मग व्यवस्थित सगळं त्यांचं पार पडून आता ते मूल जन्माला पण आलंय आणि त्यांचं रिलेशनशिप आणि लग्न आणि ते मूल. त्यावेळेला जर माझी भूमिका असली असती, हे काय तुम्ही केलं असं तसं, तर ते इधर ते निघून गेले असते किंवा कोणीतरी दुसऱ्याने त्याचं टर्मिनेशन काही प्रश्न न विचारता करूनही टाकलं असतं. तर आज ती जी मुलगी आहे ती अस्तित्वातच नसली असती, ते मूल. त्यामुळे आपली जी भूमिका आहे ती नॉन जजमेंटल असणं खूप गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एक्झामिन करतो कोणाला, तर त्या पेशंटच्या कलेनी घेणं महत्वाचं आहे. जो त्या बाईला संकोच वाटतो, अरे बाबा दुखेल का, तर त्यांना रिअश्युअर करणं, त्यांना आश्वासन देणं की हो असू शकतं, हे अनकम्फर्टेबल असणार आहे किंवा असू शकतं, पण तू मला सांगितलंस तर मी थांबेन. हे असं आहे. मग काही काही पेशंट्सना मी आरसा देऊन दाखवते की ही जागा आपण अशी अशी तपासणार आहोत किंवा ह्या जागेला तपासण्याने तुला हे फायदे होणार आहेत किंवा ह्या करता आपण ही तपासणी करतोय. तर तो जो संवाद असतो तो खूप महत्वाचा असतो कम्युनिकेशनचा, आणि त्याच्यामध्ये आपली टोन असतो तो महत्वाचा असतो. तर ते डॉक्टर त्या पेशंटला कसं समजावून सांगतात, कुठला टोन वापरतात, अगदी असा किती वेळ घालवते, पटापट चला, माझा वेळ खाऊ नका, असे म्हणणारे पण डॉक्टर्स असतात. तर तसं न वागणं. आणि सपोज गर्दी खूप असली आणि खूप बिझी क्लिनिक असलं तर त्याची सोय करणं पण खूप गरजेचं असतं. आणि आपण हल्ली तर खूप मला पण डॉक्टर्स माहिती आहेत की मल्टिपल कॅबिन्स ठेवतात, तिथे असिस्टंट्स जास्त असतात की त्या स्त्रीला कम्फर्टेबल करून मग ते कन्सल्टंट येऊन एक्झामिनेशन करतात. आणि एक्झामिनेशन करताना पेशंटचा चेहरा बघणं की किती त्रास होतोय का नाही होतोय, जेंटल असणं, केअरफुल असणं, आणि तपासणी झाल्यानंतर आपल्याला काय मिळालं, काय त्याचा निदान आहे ते समजावून सांगणं. ते तपासणी आपण का करतोय, टेस्ट का करतोय, आणि फॉलोअप ही गोष्ट की हो आपण नुसतंच कोणाला तरीला औषधं देऊन सोडून नाही देतो, त्याचा फॉलोअप घेणं, त्या औषधाचा साईड इफेक्ट झाला तर काय करायचं ह्याची इन्फॉर्मेशन देणं. आणि ह्या ॲक्च्युली सगळ्यांच्या बरोबर नुसत्या डॉक्टरचा नाही तर त्या क्लिनिकचा किंवा त्या रिसेप्शनिस्टचा, फॉलोअप करणारी जी नर्स असेल किंवा जो कॉल घेतो, ह्याचा पण खूप फरक पडतो. नुसती चांगली गायनेकॉलॉजिस्ट असली पण रिसेप्शनिस्ट खूप रागीट असली तरी प्रॉब्लेम होतो. एक अजून गोष्ट म्हणजे कन्सेंटची असते की पेशंट किंवा आपण कुठल्या गायनेकॉलॉजिस्टच्या क्लिनिकमध्ये गेलो म्हणून आपोआप आपण तयार झालो सगळं तपासून घ्यायला असं नसतं. प्रत्येक स्टेपला आपली कन्सेंट घेणं खूप गरजेचं असतं. म्हणजे मी कुठल्याही पेशंटला नाही नाही आता तुम्ही इथे आलं, तुम्हाला माहिती नाही का तुम्ही तपासणार आहे, असं कधी अस्युम करत नाही. तर हो आज आपण तुम्हाला तपासलं तर चालेल का, आज तयारी आहे का. कारण काही पेशंट्स कसे असतात, घाबरलेले असतात, ते आधी तुमचा अंदाज घेत असतात की आपण ह्या डॉक्टरांच्या बरोबर बोलू शकतो का. मग बोलू शकत असले तर पुढचा स्टेप करायला तयार असतात. तर मग कधी कधी काही पेशंट्स असे असतात की त्यांना 1, 2, 3 व्हिजिट्स लागतात की ते एक्झामिनेशनसाठी तयार होतात. मग त्यासाठी आपली कन्सेंट घेणं खूप महत्वाचं असतं की हो तयारी, त्याची मंजुरी, ॲक्सेप्टन्स, आणि त्या पेशंटच्या कलेने त्यांना तपासणं. दुसरी गोष्ट अशी पण असते की कधी कधी खूप भीती वाटत असली कुठल्या गोष्टीची, पण आपल्याला हे करून घ्यायचं माहिती असलं
तर कोणीतरी हात धरायला आहे. मे बी ते पेशंटचा नवरा असेल किंवा आई असेल किंवा बहीण असेल किंवा कोणीतरी मैत्रीण असेल, कोणीतरी बरोबर जेव्हा असतं, तेव्हा त्या पेशंटला फ्रीडम देणं, की हां, तुला हात धरायला कोणी हवंय का? तुला बरं वाटेल का? अशा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे त्या पेशंटचा कम्फर्ट लेव्हल वाढतो आणि मग आपण जेव्हा गायनेकॉलॉजिस्ट म्हणून, डॉक्टर म्हणून त्यांना असं इंटिमेट एक्झामिनेशन करायला जातो, तेव्हा त्या पेशंटला कमीत कमी त्रास होतो, रिलॅक्सेशन इम्प्रूव्ह होतं आणि मग आपल्याला जे निदान करायचं असतं, ते सोपं आणि ॲक्युरेट व्हायची शक्यता जास्त असते. ओके. पण आता थोडा वयानुरूप विचार केला, तर नियमित चेकअप का महत्त्वाचं ठरतं प्रत्येक वयाच्या टप्प्यावर? आणि आपण जेव्हा रेग्युलर चेकअप म्हणतो, तर किती इंटरव्हलनी ते करणं अपेक्षित आहे? हा थोडा चॅलेंजिंग प्रश्न आहे, कारण ॲज कम्पेअर्ड टू मेन, स्त्रियांमध्ये त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह लाईफमध्ये काही असे खूप महत्त्वाचे टप्पे असतात. फॉर एक्झाम्पल प्युबर्टी आहे. मग नेक्स्ट स्टेज आहे मॅरेज, प्रेग्नन्सी, पोस्टपार्टम, म्हणजे लग्न, प्रेग्नन्सीचा काळ आणि डिलिव्हरीच्या नंतरचा काळ. मग पुढचा टप्पा येतो मेनोपॉजचा. मग त्याच्या पुढचा टप्पा येतो साधारण 60 ते 80 वर्षाच्या मध्ये, जेव्हा त्या जिरियाट्रिक एज ग्रुपमधले जे प्रॉब्लेम्स येतात ते. आणि अधूनमधून कॉन्ट्रासेप्शन आहे, इन्फेक्शन्स आहेत, वजायनल डिस्चार्ज आहे, ब्रेस्ट लंप्स आहेत, डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आहे, सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंग आहे. अशा सगळ्या गोष्टींचे जे स्क्रीनिंग असतं किंवा टेस्टिंग असतं, ते मध्ये येत असतं आणि ह्या वेगवेगळ्या रिप्रोडक्टिव्ह स्टेजेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे रिस्क वेगवेगळे असतात. आता बहुतेक बायकांना सवय असते, की आता लग्न होणार आहे, तर आपण डॉक्टरांना जाऊन भेटूया, थोडंसं आपण इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे कॉन्ट्रासेप्शनबद्दल, आपल्याला लगेच मूल नको आहे. एस्पेशली ज्या बायका अवेअर असतात, जे कपल्स अवेअर असतात, ते ऑलरेडी हे डिस्कशन त्यांनी केलेलं असते किंवा कुठल्या तरी मुलीला माहिती असते की तिला सेक्सबद्दल थोडी अँक्झायटी आहे किंवा भीती आहे. तर एक कपल म्हणून ते प्री मॅरिटल काउन्सिलिंगसाठी येतात. हा एक डॉक्टर्सचा कॉन्टॅक्ट असू शकतो आणि ज्या फॅमिलीजमध्ये असं शिकणं किंवा असा कॉन्टॅक्ट घेणं हे नॉर्मलाइज केलेलं असतं, तिथे डॉक्टरांना अशा गोष्टींबद्दल भेटायची अँक्झायटी कमी असते, संकोच कमी असतो. मग प्रेग्नन्सीमध्ये तर खूप कॉमन आहे. रेग्युलर कॉन्टॅक्ट असतो. कमीत कमी आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सुद्धा फॉक्सीच्या असिस्टन्सने हेल्प केले, की कमीत कमी तुमचे 8 व्हिजिट्स झाले पाहिजेत प्रेग्नन्सीमध्ये किंवा हे मॉनिटर केलं पाहिजे. तर अशा गोष्टींबद्दल गाईडलाईन्स आहेत, की प्रेग्नन्सीच्या वेळेला चेकअपमध्ये काय काय बघितलं पाहिजे, कसं तिला मॉनिटर केलं पाहिजे, म्हणजे हेल्थी आउटकम असेल. तसंच पोस्टपार्टम डिलिव्हरीच्या नंतर 6 वीक्सच्या नंतर कॉन्टॅक्ट असतो, 3 मंथ्सच्या नंतर कॉन्टॅक्ट असतो आणि प्रत्येक व्हिजिटमध्ये कॉन्ट्रासेप्शनबद्दल बोललं जातं. पुढच्या तुम्हाला प्रेग्नन्सी प्रिव्हेन्शनसाठी किंवा प्रेग्नन्सी फॅमिली प्लॅनिंगच्या बद्दल गायडन्स दिला जातो. ज्या बायका फॅमिली प्लॅनिंग टेकअप करतात, फॉर एक्झाम्पल कॉपर्टी आहे किंवा इम्प्लांट्स आहेत किंवा इंट्रायुट्राइन डिव्हाइस आहे किंवा इंजेक्शन्स आहेत किंवा पिल्स आहेत, त्यांचं नॅचरली कॉन्टॅक्ट राहतो. कारण की दरवर्षी किंवा दर 6 महिन्यांनी चेकअप करणं गरजेचं असतं. पण ज्या बायका कॉन्ट्रासेप्शन यूजच करत नाहीत किंवा फक्त नवऱ्याला कॉन्डोम्स यूज करण्यापुरता कॉन्ट्रासेप्शनचा ॲडवाईस घेतात, बऱ्याच वेळेला त्या बायका परत डॉक्टरांकडे जात नाहीत. अनलेस की त्यांना इन्फेक्शन होतं, डिस्चार्ज सुरू होतो, आगाग होते किंवा लघवीला त्रास व्हायला लागतो, जळजळ होते किंवा सेक्सच्या वेळेला कुठेतरी इन्फेक्शन झाल्यानंतर दुखायला लागतं, तरच ते डॉक्टरांपर्यंत पोहोचतात. सगळ्यात कॉमन कारण 40मध्ये आहे की पिरियड्स खूप जास्त, ब्लिडिंग खूप जास्त होते, दोन पिरियड्सच्या मध्ये खूप जास्त ब्लिडिंग होते, म्हणून ते पोचतात डॉक्टरांकडे. आणि बरेच वेळा ते उशिरा पोचतात, 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष त्रास सहन करून आता खूपच थकायला होतंय, काम होत नाही, अंग दुखतं असं म्हणून मग येतात. मग ते पिरियड्सचं सोल्युशन झालं की परत एक लांबचा काळ जातो, की आता पिरियड्स बंद झाले तरी आता काय पिरियड्स बंद झाले, आता काही गरज नाही. त्यावेळेला ॲक्सिडेंटली प्रेग्नन्सी राहिली म्हणून पण येतात. तर रेग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर 40 नंतर आय वुड से की ॲटलिस्ट एव्हरी 2 इयर्स तो चेकअप केला पाहिजे. आणि मेनोपॉजच्या कोर्समध्ये पण मी खूप वेळा म्हणते की एक हार्ट फोकस चेकअप, म्हणजे 40मध्ये बाई शिरली की तिच्या शरीरामधले जे इस्ट्रोजनची कमतरता सुरू होते, ती जाऊन मेनोपॉज म्हणजे जेव्हा पिरियड्स थांबतात 12 महिन्यासाठी, त्याला आपण मेनोपॉज म्हणतो, रजोनिवृत्ती म्हणतो. त्या काळानंतर बायकांमध्ये हार्ट डिझीज म्हणजे हार्ट अटॅक,
कॉरोनरी आर्टरी डिसीज, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज ह्याचं रिस्क पुरुषांनी इतकंच वाढत असतं. तर त्याचा जो चेकअप आहे तो लवकर व्हायला पाहिजे. 40शी पासून सुरू होणं गरजेचं आहे. आणि जर अशा बायका पण आहेत ज्यांना प्रेग्नन्सीच्या वेळेला हाय ब्लड प्रेशर झालेलं असतं, प्रेग्नन्सीच्या वेळेला डायबिटीस असतं, डिलिव्हरी नंतर सुद्धा अचानक रक्तदाब आलेला असतो, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, काही काळासाठी त्यांना ब्लड प्रेशरच्या गोळ्या घ्यायला लागलेल्या असतात. अशा बायकांनी तर 36शी ओलांडल्यानंतर दर 2 वर्षांनी रेग्युलर ब्लड प्रेशरचं, डायबिटीसचं स्क्रीनिंग एक्सेट्रा करणं खूप गरजेचं असतं. ज्या बायकांना अगदी टीनेज वयापासून पॉलिसिस्टिक ओव्हरीज असा प्रॉब्लेम आहे, ओबेसिटीचा प्रॉब्लेम आहे, वजन खूप जास्त आहे, कमी नाही झालेलं आहे, खूप सेडेंटरी लाईफस्टाईल, आजकालच्या IT च्या लाईफस्टाईलमध्ये वेळोवेळी खाणं पिणं, झोप नीट नसणं, पोटाचा घेर 35 इंचापेक्षा जास्त असणं, अगदी लहान वयामध्ये ब्लड प्रेशर डिटेक्ट होणं, पॉलिसिस्टिक ओव्हरीज असणं, अशा सगळ्या किंवा एक्सरसाइज न करणं, ह्या सगळ्या जेव्हा रिस्क फॅक्टर्स असतात तेव्हा ती जी स्क्रीनिंगची फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्याला कमीत कमी एव्हरी 2 इयर्स झाली पाहिजे. मग जशी 45 वय ओलांडतं तसं ॲन्युअल चेकअप असलं पाहिजे. त्या ॲन्युअल चेकअपमध्ये किंवा एव्हरी 2 इयर्सच्या चेकअपमध्ये फुल बॉडी चेकअप असतं. त्याच्यामध्ये डोळे, कान, दाताची तपासणी, कारण की आपल्याला माहिती की दात किडणं, दात खराब होणं, हिरड्यांचे आजार जे असतात ते डायरेक्टली हार्ट डिझीजशी आणि मेंदूच्या आजारांशी रिलेटेड असतात पुढे जाऊन. तर त्या दाताची तपासणी, मग आपल्या हार्ट फोकस चेकअप असणं, ब्रेस्ट एक्झामिनेशन करून घेणं, स्वतः ब्रेस्ट एक्झामिनेशन कसं करायचं असतं, सेल्फ एक्झामिनेशन ते आपल्या गायनेकोलॉजिस्टकडनं, डॉक्टरांकडनं शिकून घेणं, मग अल्ट्रासाऊंड, पेल्विसचं सोनोग्राफी करणं, संडासाची आणि लघवीची तपासणी ही पण महत्त्वाची आहे. कारण काय, जसं वय वाढतं तसं 50च्या पुढे, 60च्या पुढे बावल रिलेटेड प्रॉब्लेम्स असू शकतात, ओव्हरीच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स असू शकतात. पॅप्समियर ही एक महत्त्वाची तपासणी आहे, ती आपण 25 वर्षाच्या पुढे एव्हरी 3 इयर्स सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंग, आणि त्याच्यामध्येच आता हल्ली HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे पण स्वॅब त्याच्याबरोबरच केला जातो. त्याच्यामध्ये हाय रिस्क आणि लो रिस्क अशा तपासण्या असतात. तर पॅप्समियरची जी तपासणी आहे ती एव्हरी 3 इयर्स अप टू द एज ऑफ 50, आणि 50च्या नंतर दर 5 वर्षांनी अप टिल द एज ऑफ 65, त्याच्यानंतर थांबता येते. ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये काय होतं की काही स्क्रीनिंग टेस्ट असतात आणि काही इंटेन्सिव्ह मॉनिटरिंग टेस्ट असतात. फॉर एक्झाम्पल, ज्या बायका हाय रिस्क कॅटेगरीमध्ये पडतात त्याला आपण मॉनिटर करत असतो की यांना हा आजार कधी ना कधीतरी होणार आहे, पण तो जितक्या लवकर डिटेक्ट होईल तितकं आपल्याला त्याला उपचार किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स देता येतात. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये असता तेव्हा करेक्ट न्यूट्रिशन काय आहे, एक्सरसाइज फ्रिक्वेन्सी काय आहे, कुठला एक्सरसाइज तुम्ही करावा, तुमची झोपेची क्वालिटी काय आहे, तुमच्यामध्ये स्ट्रेस किती आहे, आपले फॅमिली डॉक्टरकडे तुम्ही जात असला तर स्ट्रेसचं मॉनिटरिंग करणं, निदान करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. कुठले मेंटल हेल्थ प्रॉब्लेम जे असतात ह्या प्रत्येक टप्प्याला मेंटल हेल्थ इश्यूज पण यायची शक्यता असते. फॉर एक्झाम्पल, ॲडोलेसन्समध्ये डिप्रेशन होणं, प्रेग्नन्सी पोस्टपार्टम डिप्रेशन आहे, साधारण मुलं जेव्हा घर सोडून जातात एंड ऑफ लेट 30s किंवा अर्ली 40sमध्ये तेव्हा डिप्रेशन, रिलेशनशिप चॅलेंजेस असतात, फायनान्शियल चॅलेंजेस असतात, आणि मेनोपॉजच्या रिलेटेड डिप्रेशन, अँझायटी जे असतं, ह्या सगळ्या गोष्टींचं मॉनिटरिंग होणं आणि त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे खूप गरजेचं असतं. तर ह्या फ्रिक्वेन्सीमध्ये कमीत कमी बायकांनी त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क ठेवणं खूप गरजेचं असतं. खूपच इनडेप्थ एक्सप्लेन केलं मॅडम तुम्ही, आणि हे खूप गरजेचं आहे. बऱ्याच स्त्रिया मॅडम डॉक्टरांकडे जाण्याचा संकोच वाटतो त्यांना, कारण त्यांना स्वतःच्या शरीराविषयीच पुरेशी माहिती नसते का? तर सेल्फ एक्झामिनेशनच्या काही साध्या सोप्या टिप्स सांगाल तुम्ही? सेल्फ एक्झामिनेशन तसं आत्तापर्यंत आपण कसं म्हणतो की ब्रेस्टबद्दलच सांगितलं जातं की तुम्ही ब्रेस्ट सेल्फ एक्झामिन कसे करायचे, नाही एकदा ते शिकून घेणं गरजेचं असतं, कारण आता नुसतं चाचपडण्यात काही अर्थ नाही, सगळीकडेच गाठी लागतात. पण आपल्या शरीराबद्दल माहिती असणं, फॉर एक्झाम्पल जर जेनिटल्स म्हणले तर अगदी लहानपणापासून कुणा सगळे लपलेले असतात जेनिटल्स बायकांचे, कारण उघड उघड नसतात, त्यामुळे त्यांच्याकडे बघायची पण सोय नसते. तर कुठल्याही स्त्रीने एक आरसा घेऊन स्वतःचे जेनिटल्स एक्झामिन करणं गरजेचं असतं. तिथे काही चेंजेस आहेत का, त्या स्किनमध्ये काही चेंजेस आहेत का, हे सगळं जर तिला माहिती असलं की तिच्यासाठी नॉर्मल काय आहे, तर त्याच्यामध्ये जर काही चेंजेस झाले, अबनॉर्मॅलिटीज असले, तर ते लवकर डॉक्टरांकडे जाऊ शकतात. सेम थिंग आहे आपल्या ब्रेस्टच्या बद्दल सुद्धा. हे आपण इंटिमेट एक्झामिनेशन बद्दल बोलतो. जर आपल्याकडे फॅमिली हिस्ट्री असली हाय ब्लड प्रेशरची, तर डायबिटीसची, तर सेल्फ एक्झामिनेशनपेक्षा आता हल्ली कसं आहे की कुठल्याही लॅबमध्ये किंवा
हॉस्पिटलमध्ये ॲन्युअल हेल्थ चेकअपचे असे पॅकेजेस मिळतात. तर हल्ली तर म्हणजे रिसेंटली आई वडिलांचं चेकअप करून घेतलं तर एक खूप फेमस लोकल ॲप आहे, त्याच्यावरनं पण तुम्ही घरी कोणीतरी येऊ शकतं तुमचे ब्लड टेस्ट वगैरे करून घ्यायला. मी असं खूप सपोर्ट करत नाही आपणहून आपापले ब्लड टेस्ट किंवा एक्झामिनेशन करून घेणं, कारण काय कुठल्याही टेस्टचं जे रिझल्ट असतं ते तुम्ही कशासाठी केले ह्याच्यावरनं त्याचा अर्थ कळतो. आणि रँडमली गुगलवरती वाचण्यामध्ये किंवा टेस्ट करून घेण्यामध्ये असा फारसा अर्थ नसतो आणि काही महत्त्वाचे टेस्ट चुकतातही. तर ते जे टेस्टिंग असतं ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करावं, पण बेसिक जे स्वतःच्या शरीराची निगा असते किंवा ओळख असते ती करून घेणं महत्त्वाचं असते. फॉर एक्झाम्पल आपल्या स्वतःच्या डोळ्यांची काळजी, आपले हिअरिंगची काळजी, आपले दात, डेंटल चेकअप करून घेणं, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन शिकून घेणं, पिरियड्स मॉनिटर करणं, पिरियड्सची डायरी ठेवणं, रेग्युलर आहेत का नाही आहेत, आपल्या पॅप्समिअरचं जे कॅलेंडर असतं त्याचं रिमाइंडर ठेवणं, अशा सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ह्याच्यातनं एक गोष्ट अशी पण लक्षात येते की जसं आपलं वय वाढतं बायकांचं, तसं ऑस्टिओपोरोसिस, हार्ट डिझीज, बाउल कॅन्सर, प्रोलॅप्स होणं, इनकॉन्टिनन्स म्हणजे लघवी लीक होणं किंवा स्टूल्स लीक होणं, असे प्रॉब्लेम्स म्हातारपणी येतात 60-80 अशा वयामध्ये. तर मेनोपॉजच्या नंतर होणारे जे हेल्थ चॅलेंजेस असतात ॲक्च्युली त्याचं जेनेसिस टाईम म्हणजे ते निर्माण होण्यासाठी साधारण 20-30 वर्ष लागतात. म्हणजे आपल्या शरीराची जी काळजी असते ती अगदी यंग एजमध्ये प्रेग्नन्सी, डिलिव्हरीच्या नंतर जे तुम्हाला व्यायाम शिकवले जातात, आहाराची काळजी, व्यायामाची जी काळजी असते आपण यंग एजमध्ये जी करतो, जे मसल मास बिल्ड करत असतो, आपले पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस करत असतो, आपल्या ब्लॅडर किंवा बावलची जी काळजी असते, ह्या सगळ्या गोष्टींची जी काळजी ते 20-30 वर्ष होत असते तेव्हा आपलं म्हातारपण असतं ते चांगलं जात असतं, हे लक्षात घेणं. त्यामुळे म्हातारपणी मला जेव्हा आजार होईल तेव्हा मी जाऊन डॉक्टरांना भेटीन आणि त्याच्यावरती उपचार करीन, त्यापेक्षा आपण 20-25-30 वर्ष आधीच आपल्या शरीराची काळजी घेतली, व्यवस्थित नियमितपणे व्यायाम केला, जशी गरज असेल स्क्रीनिंग टेस्ट करून घेतल्या डॉक्टरांकडे, तर आपलं जे म्हातारपण आहे त्याच्यासाठी जी आपल्याला तयारी करायची गरज आहे किंवा आपल्या शरीराची जी तयारी करायची गरज आहे ती आपण व्यवस्थित करू शकू, ह्याचं तरी आपल्याला आश्वासन असणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या सगळ्या डिस्कशनवरनं लक्षात आलं असेल की आपली हेल्थ आपल्या हातामध्ये असणं, आपल्या शरीरामध्ये काय काय चेंजेस होत आहेत वयोनुसार त्याचं कॅलेंडर ठेवणं, त्याच्याकडे लक्ष देणं आणि वेळच्या वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि आपले जे फॅमिली डॉक्टर असतील त्यांच्याबरोबर कम्युनिकेशनमध्ये राहणं, एस्पेशली आपल्या मेंटल हेल्थबद्दल, आपल्या पिरियड्सबद्दल किंवा इंटिमेट इश्यूजच्याबद्दल जे काही डिस्कशन असतं ते ओपनली डिस्कस करता येणं कॉन्फिडन्समध्ये, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि पुढे जाऊन आपल्या उत्तम आरोग्यासाठी, आपल्या मेंटल हेल्थसाठी सुद्धा हे सगळं खूप महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे जे कोण ऐकणारे असतील आजचा पॉडकास्ट त्यांना त्यांच्या मनामध्ये काही शंका असतील की बाबा आपण आपल्या डॉक्टरांकडे काय जाऊन प्रश्न विचारायचे, कुठले एक्झामिनेशन करायचे, तर मी त्यांना एवढंच एनकरेज करीन की तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटा, फॅमिली डॉक्टरकडे भेटा आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या तपासण्या करायची गरज आहे आणि ते कधी करायचं आहे हे तुम्ही जाणून घ्या. Disclaimer: This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.